आणि एकदम छोटी मुलं असतात, तर त्यासुद्धा तयार करण्याची प्रक्रिया चालू आहे. अर्थात पूर्वी असं झालेलं होतं की महिला आणि बालकल्याणकडे या छोट्या मुलांची जबाबदारी होती आणि आता न्यू एज्युकेशन पॉलिसीप्रमाणे ती आमच्याकडे आलेली आहे. परंतु ह्या कोऑर्डिनेशनमध्ये थोडासा वेळ जातो, ही वस्तुस्थिती आहे. परंतु केवळ शहरातल्याच मुलांना ज्युनियर सिनियर KGला जायचा अधिकार आहे आणि आम्ही मात्र पहिलं पाऊल कार्यक्रम राबवायचा आणि त्याच्यामधून लिटरसी आणि न्यूमरसीचं नॉलेज देऊन त्या मुलांना पहिलीत घ्यायचं, हे आता बंद होईल. दुसरी गोष्ट अशी आहे की आता जो पॅटर्न आहे तो बदललेला आहे. म्हणजे नर्सरी, ज्युनियर KG, सिनियर KG, फर्स्ट आणि सेकंड म्हणून प्री प्रायमरी होईल आणि त्याच्यानंतर 3री पासून 8वी पर्यंत हे प्रायमरी होईल आणि 9वी आणि 10वी ही दोन्हीच वर्ष माध्यमिकची असते. सगळ्यात महत्त्वाचा बदल ज्याचा उल्लेख चंद्रकांत दादांनी सुद्धा केला तो म्हणजे व्होकेशनल ट्रेनिंग हा आपल्या स्कूल एज्युकेशनचा अपरिहार्य भाग बनणार आहे आणि त्याच्यामुळे मुलं याच्या पुढच्या काळामध्ये बेरोजगार लोकांना अजिबात दिसणार नाहीत. ज्याचा उल्लेख चंद्रकांत दादांनी केला की मी मुंबई शहराचा सुद्धा पालकमंत्री आहे आणि मुंबई शहर आणि स्टुटगार्ट या सिस्टर सिटी आहेत. जसं पुणे आणि कार्लसरू या सिस्टर सिटीज आहेत. पण आज पण कुठल्याही पालकमंत्र्यांना असं वाटलं नाही की आपल्या या सिस्टर सिटीचा उपयोग हा महाराष्ट्रातल्या युवकांसाठी झाला पाहिजे आणि त्याच्यामुळे बेडन व्युटनबर्ग हे जे राज्य आहे ते सेकंड रिचेस्ट स्टेट आहे जर्मनीमधलं आणि आजची त्यांच्या मॅनपॉवरची जी स्किलची गॅप आहे ही 5 लाख युवकांची आहे. आम्हाला खरं तर त्यांनी मॅक्झिमम द्यायला सांगितलं. एवढी मुलं आम्ही पुरवू शकू की नाही मला माहिती नाही, पण आम्ही 4 लाखाचं टार्गेट धरलं होतं आणि त्यात पहिली 10,000 मुलं हे आम्ही ट्रेनिंग करायला सुरुवात केलेली आहे. महाराष्ट्राची इकॉनॉमी बदलणारा हा निर्णय आहे आणि ह्या काही गल्फमधल्या नोकऱ्या नाहीत. साधा वायरमन जरी जर्मनीमध्ये गेला तरी त्याचा पगार वर्षाला 30 लाख रुपये असणार आहे, जो म्हणजे त्याच्या स्वप्नात सुद्धा कोणी असा विचार करू शकत नाही की कधीतरी मी 30 लाख रुपये तो भारतात राहून तर मिळणं अगदी अशक्य आहे. नर्सेस असतील तर त्यांचं साधारण 36 लाख रुपये वर्षाला पगार आहे आणि त्याच्यामुळे एकच मेन मला सर्वच मुलांना महाराष्ट्रातल्या तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे की इंग्रजी ही जगाची भाषा कधीही नव्हती किंवा कधीही नसणार आहे. इंग्रजी ही इंटरनॅशनल लँग्वेज ऑफ कम्युनिकेशन आहे. प्रत्येक देशाला स्वतःची भाषा असते आणि त्या देशातले सगळे व्यवहार हे त्याच भाषेमध्ये चालतात. मी जर ह्या मुलांना जर्मन भाषा शिकवली नाही तर ही मुलं जर्मनीमध्ये जाऊच शकत नाही. त्याच्यामुळे पहिलं त्यांचं ट्रेनिंग सुरू होतं ते मी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीमधून सुरू केलं, कारण आमचं बजेट होतं, त्याच्यामध्ये तरतूद होते. तोपर्यंत हे थांबू नये म्हणून ही सुरुवात केली. परंतु आता आमची पहिल्या टप्प्यातली 10,000 मुलं ही लँग्वेजचं ट्रेनिंग घ्यायला लागतील आणि त्याच्यामुळे मला एवढंच सांगायचं की आपलं ॲव्हरेज एज फक्त 26 वर्ष आहे. तेच जर्मनीचं 45 वर्ष आहे, तेच जपानचं 48 वर्ष आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणात जगभरामध्ये केवळ यांच्यापुरतं नाही, फ्रान्सची 30 परिस्थिती आहे. सगळ्या युरोपियन कंट्रीजचं एज हे आपल्यापेक्षा कितीतरी जास्त आहे आणि त्याच्यामुळे दूरदृष्टी असलेल्या आपल्या पंतप्रधानांनी ही जगाची गरज ओळखली आणि म्हणून त्यांनी स्किल डेव्हलपमेंटचा कार्यक्रम हा 10 वर्षापूर्वी सुरू केला. आज त्याची फळं येताना आपल्याला दिसत आहेत आणि त्याच्यामुळे आज जर म्हटलं की 1 लाखाची भरती आम्ही केली, 75,000 सांगितलं पण प्रत्यक्षात 1 लाखाची भरती आमचं शासन करते, परंतु जर्मनीला नुसतं आम्ही पाठवणाऱ्या मुलांची संख्या 4 लाख आहे आणि त्याच्यामुळे विनाकारण शासकीय नोकरीमध्ये आरक्षण असावं म्हणून महाराष्ट्र पेटायचा आणि आपल्याला किती अपॉर्च्युनिटीज आहेत हे मात्र युवकांपर्यंत पोचायचंच नाही, हा एक विरोधाभास आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा पहिला प्रयोग आहे की ज्याच्या एकामध्ये मॅनपॉवर, संपूर्ण जर्मनीमध्ये किती स्टेट आहेत आणि त्यांना किती मॅनपॉवर लागत असतील किंवा पॅरिसला, फ्रान्सला किती लागत असेल, याचा सगळ्याचा विचार केला तर एक असा हब बनू शकतो महाराष्ट्र की केरळ आजपर्यंत फॉरेन रेमिटन्सेसमध्ये 1 नंबरला होता, आता महाराष्ट्र 1 नंबरला जाऊ शकतो. ही महाराष्ट्राची ताकद आहे, इथल्या युवकांची ताकद आहे आणि इथल्या शिक्षण संस्थांची स्वतः ताकद आहे असं मी स्वतः समजतो. बरं, शालेय शिक्षण मंत्री म्हणून जेव्हा आपण हे पद भूषवता तेव्हा कुठेतरी एक अशी सुद्धा परिस्थिती आहे की आपलं शालेय शिक्षण तेवढं प्रगत नाही किंवा इतर बोर्ड जे आता अनेक बोर्ड झालेले आहेत त्या मानानं महाराष्ट्र शिक्षण बोर्ड जे आहे त्याचा सिलेबस थोडा कुठेतरी कमकुवत पडतो आहे किंवा पुढच्या स्पर्धात्मक सगळ्या गोष्टींना सामोरे जाण्यासाठी तेवढा तो सिलेबस सक्षम नाही, अशी पण एक ओरड असते. नाही, हे सगळं एक मुलांची मानसिक स्थिती आहे. CBSEचा बोर्ड
आणि आमच्या बोर्डच्या अभ्यासक्रमामध्ये काहीही फरक नाही आहे. मी आज सांगितलेलं आहे की इतिहास, आपल्या राज्याचा इतिहास लिहायला लागतो, तर मी इतिहास अभ्यासक्रम हा इक्विव्हॅलंट टू CBSE असला पाहिजे, आणि तो आहे, याची मी आपल्याला खात्री देतो. परंतु आपण काही म्हटलं, इंग्रजी स्कूलमध्ये गेलेलीच मुलं हुशार असतील, बिलकुल नाही. आमच्या ज्या ग्रँटेबल स्कूल आहेत त्याच्यातली मुलं, जर पहिली आपण महाराष्ट्रातल्या बोर्डातली मुलं काढली तर 50 पैकी 40 ही आमच्या ग्रँटेबल स्कूलमधली किंवा जिल्हा परिषदेमधली आहेत. ती इंग्लिश स्कूलमधली कधीच नव्हती आणि कधी होऊ सुद्धा शकत नाही. एवढा चांगला अभ्यासक्रम हा आपला स्वतःचा आहे. आणि CBSE स्कूल ज्यांचं वारंवार बदल्या होत असतात ॲडमिशनच्या दृष्टीने वगैरे, लोक त्याच्याकडे बघत असतात. किंवा इंटरनॅशनल स्कूल, हे ज्यांना इंटरनॅशनल क्षेत्रामध्ये जायचं आहे त्यांच्यासाठी ते अभ्यासक्रम आहेत. त्याचा भारताशी किती संबंध आहे आणि भारतीय एकंदर शिक्षण व्यवस्थेसाठी किती संबंध आहे ह्याची मला स्वतःला शंका आहे. आणि आम्ही 40 लाख विद्यार्थ्यांची एकाला परीक्षा घेतो, हे जगामध्ये रेकॉर्ड आहे. 2 कोटी विद्यार्थी हे जगामध्ये रेकॉर्ड आहे. आणि मग त्याची व्यवस्था आपल्याला दुरुस्त केली पाहिजे. गेली 2 वर्ष मी हेच काम करतोय की या व्यवस्थेमध्ये काय दोष आहे हे काढायला लागतील. आणि जर शिक्षक सॅटिस्फाईड असतील तर ते मुलांना क्वालिटी एज्युकेशन देऊ शकतात. म्हणून आत्ता इथे येण्यापूर्वी मी 4 तास बैठक घेतली आणि ह्या बैठकीमध्ये एकच सार आहे की याच्या पुढच्या काळात Direct funds or regular funds, the right choice can get you up to 1% extra return. ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर असेल किंवा एज्युकेशन ऑफिसर असेल किंवा डेप्युटी डायरेक्टर असेल, सगळ्यांना आता फील्डवर उतरायला लागेल आणि एकच काम करायला लागेल, क्वालिटी एज्युकेशन. कारण 8वी पर्यंत परीक्षा नाही म्हणून मुलं अगदी निर्धास्त राहतात. त्याला इंग्रजी येतं की नाही, त्याला गणित येतं की नाही, त्याला सायन्स येतं की नाही, कोणी बॉदर करत नाही. याच्या पुढे असं रिलॅक्सेशन टीचर्सना राहणार नाही. हायेस्ट पेड कॅटेगरी आहे टीचर्स ही. एका टीचरचा पगार लाख, 1.25 रुपये असतो त्यावेळेला, आणि आमच्या ज्युनियर कॉलेजचा त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त असतो. आणि मग मुलांची जबाबदारी त्यांच्यावर आहे. शेवटी शिकवणार कोण? शिक्षक शिकवणार. पण आतापर्यंत ही रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स करण्यात आलेली नव्हती, आता फिक्स करण्यात आलेली आहे. मी असं सर्क्युलर काढलेलं आहे की ज्या शिक्षकांना शिकवता येणार नाही त्यांना 6 महिने फुल पगार देऊन ट्रेनिंग दिलं जाईल आमच्या डायट कॉलेजमध्ये. तरी त्याचे जर एज्युकेशनची शिकवण्याची क्वालिटी इम्प्रूव्ह नाही झाली, 50% पगारावर त्याला शिकवलं जाईल. आणि नाही झालं तर त्याला सेवेतून दूर करण्यात येईल. सेवेतून दूर करणं हा हेतू नाही आहे. मुलांचं शिक्षण हे शिक्षण खात्याचं अंतिम उद्दिष्ट पाहिजे. आज पण असंच चाललं होतं की हे शिक्षण खातं नव्हतं, हे शिक्षक खातं होतं. शिक्षकांच्या समस्या घेऊन सातत्याने संघटना सरकारकडे जायच्या, त्यांच्या मागण्या पूर्ण होत नव्हत्या, त्याच्यामुळे हाच संघर्ष चालू राहिला. गेल्या वर्षभरामध्ये मी शिक्षकांच्या सगळ्या समस्या सोडवल्या. आणि काही जी आपल्या मनामध्ये शंका असते की पूर्वीच्या काळामध्ये आपली लोक असतील, आपल्या संस्था असतील तरच त्यांना अनुदान द्यायला लागतं, या पद्धतीतून मी महाराष्ट्राला बाहेर काढलं. सरसकट सगळ्या संस्थांना टप्पा अनुदानावर आणलं. जवळजवळ 65,000 शिक्षकांना टप्पा अनुदानावर आणलं. शिक्षकांची भरती सगळी पूर्ण केली. 21,000 झाली, काही कोर्टामध्ये हे आहेत म्हणून ते शिल्लक आहे. त्याच्यानंतर केंद्रप्रमुखांची भरती सुरू केली. जे शिक्षक सेवक होते 5,000 रुपयावर काम करायचे, त्यांना 16, 18, 20,000 रुपये अशा पगारावर, म्हणजे शिकत असताना सुद्धा त्यांच्या मानधनामध्ये